मित्रांनो, काठावर असाल त्यावेळेसच काय व्हायचं, सावध व्हायचं. आपलं टार्गेट, आपलं सगळं प्रेम, आपलं सगळं जे काय असलं पाहिजे ते आयुष्यात काहीतरी बनणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे, ना की अशा काहीतरी चुका करून आपण आपल्या पद्धतीचं आपलं जे फ्युचर असतं ते चुकीचं करतो. नापास झालेले विद्यार्थी IPS IAS झालेत. तुम्ही तर चांगलं एज्युकेशन घेताय, चांगल्या पद्धतीने मार्क पाडताय, सगळे हुशार विद्यार्थी जमा केले असं मला समजलं सर. सगळे हुशार विद्यार्थी जमा केले. आणि मग जर तुम्ही त्या पद्धतीचे नापास विद्यार्थी जर IPS IAS होऊ शकतात. आहेत ना, महेश आंधळेंची गोष्ट वाचली कोणी, ऐकली का? विश्वास नांगरे पाटील, माहिती कोणाला विश्वास नांगरे पाटील? सगळ्यांना माहिती आहे. त्या विश्वास नांगरे पाटलांबरोबर मी 3 दिवस ताज हॉटेलमध्ये फायरिंगमध्ये होतो. 3 पदावर आहोत आणि आपण काय असलं पाहिजे, माणसाने ध्येयाने पछाडलं पाहिजे, ना की चुकीच्या गोष्टी. चुकीच्या गोष्टी तर सगळेच करतात. मग आपण सर्वसामान्य जगायचं आहे का आपल्याला काहीतरी बेस्ट बनायचं आहे, हे कोण ठरवणार? यस, एवढंच. मी सगळी हुशार मुलं आहे. मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार नाही, कारण इतकी टेक्नॉलॉजी, इतका अभ्यास त्यावेळेस नव्हता. तरी पण चुकून आपण गुरं वाळता वाळता अभ्यास करून आम्ही आमच्या पद्धतीनं काहीतरी केलेलं आहे. तुमच्या मुसळगाव माळेगाव या मेडिसिनमध्ये गोण्या पण वाहिलेल्या आहेत. पण याच्यासाठी काही तुम्हाला गोण्याच व्हायची गरज आहे का मित्रांनो? किंवा कष्ट करायची गरज आहे का? नाही. आईबापांना आजकाल ज्ञानाचं महत्त्व पटलेलं आहे. त्यांनी ज्या चुका केल्या त्या तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून त्यांनी तुम्हाला चांगल्या रीतीने शिकायला पाठवलं आहे. पोटाला चिमटा घेऊन ते तुम्हाला पाठवत आहेत शाळेमध्ये. ते चांगल्या ज्ञानाचा आपल्या न्यूरॉन्समध्ये सहभाग व्हावा याच्यासाठी, ना की काठावरून उड्या माराव्या याच्यासाठी. समजतं ना सर्वांना? आता त्याच्या पलीकडे जाऊन आणखी जर कुणाला जर त्रास होत असेल तर आम्ही आहोत. पोलीस सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा यस